नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहे. तर तसेच आपला व्हॉट्सअप आहे 89 99 56 13 13. हा नंबर तुम्ही टर्निंग पॉईंट्स या नावाने सेव्ह करून घ्या. तुम्हाला ह्याच्यावरती रोजच्या रोज चालू घडामोडी नोट्स फ्रीमध्ये भेटून जातील आणि विविध परीक्षांचे अपडेट्स पण तुम्हाला याच्यावरती भेटून जातील. आणि तुम्ही हाय पाठवा, तुमचा नंबर पण सेव्ह केला जाईल. मुली असतील तर त्यांना मुलींच्या ग्रुपमध्ये पण ॲड करून घेतलं जाईल. चला तर पुढे बघू. आता प्रश्न, दिलेल्या विधानाच्या आधारे 2 निष्कर्ष काढले आहेत. विधानाच्या आधारे कोणता निष्कर्ष सत्य आहे ते शोधायचं आहे. तर विधान आहे Z greater than R, R greater than or equal Y. म्हणजे एकतर मोठा असेल किंवा इक्वल असतील, समान असतील. Y greater than P, P equal to Q, Q less than 2 equal N. म्हणजे Q हा N पेक्षा लहान असेल किंवा बरोबर असेल आणि N लेस दॅन S. तर निष्कर्ष काय सांगितला आहे आपल्याला? P ग्रेटर दॅन S, P ग्रेटर दॅन S. आता बघा, इथं P आहे आणि इथं S आहे. आता Q आणि P बरोबर आहेत. तसेच Q हा N पेक्षा लहान आहे किंवा बरोबर असेल आणि N पेक्षा S हा मोठा आहे. म्हणजे S मोठाच पाहिजे P पेक्षा पण, कारण की इथं Q बरोबर आहे P आणि Q, आणि Q हा N पेक्षा लहान आहे आणि S हा N पेक्षा मोठा आहे. म्हणजे P हा S पेक्षा लहान पाहिजे, मोठा नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. तर दुसरं विधान आहे Z लेस दॅन Q. Z इथं आहे आणि Q इथं आहे. तर काय? Z ग्रेटर दॅन R, म्हणजे R पेक्षा Z मोठा आहे. तसेच R ग्रेटर दॅन Y ऑर इक्वल टू, म्हणजे R Y पेक्षा मोठा असेल किंवा बरोबर असतील. परत Y ग्रेटर दॅन P, म्हणजे P पेक्षा Y मोठा आहे. पण इथं Q आणि P आणि Q बरोबर आहेत. पण इथं काय सांगितलं आहे? Q हा Z पेक्षा मोठा आहे. तर येऊ शकत नाही, कारण की Z हा Q पेक्षा मोठा असेल. म्हणजे Z ग्रेटर दॅन Q. म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही सत्य नाही. जे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल? तर तुम्ही अशा प्रकारच्या गणितासाठी मोस्टली इरेजर घेऊन जातच असाल परीक्षेला किंवा घेऊन जाच, कारण की अशा प्रकारचे प्रश्न आला तर तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व करता येईल. तर बघा, आता इथं 3 1, इथं वरची बाजू आहे 2. आता परत इरेजर फिरवला आहे, म्हणजे 2ची बाजू दाखवली आहे, 1 तशाच तसा आहे. म्हणजे 2च्या विरुद्ध काय येईल? 2च्या विरुद्ध इथं 5 येईल. ठीक आहे, ह्या 2च्या खाली 5. आणि परत इथं 4 पण दाखवला आहे, 5 दाखवला आहे. आणि ह्याच्या बाजूची तुम्ही इरेझरवर घेऊन जा, बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तर 2च्या विरुद्ध 5 येते, 3च्या विरुद्ध 4 येते आणि 6च्या विरुद्ध 1 येते. म्हणजे इथं 6च्या विरुद्ध काय आहे? तर 1 आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. 8च्या 3 क्रमागत पटींची बेरीज किती आहे? 2424 असेल तर सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर 8च्या 3 क्रमागत पटींची संख्या म्हणा. 8च्या पटीत म्हणजे प्रत्येक संख्या, समजा x पहिली संख्या x मानू. दुसरी संख्या काय झाली? x अधिक 8. म्हणजे पहिल्या संख्येत 8 मिसळायचं म्हणजे दुसरी 8च्या पटीत.
आता तिसरी संख्या काय आहे तर दुसऱ्याच्या पट्टीत राहिला x अधिक 8 अधिक 8 म्हणजे तिसरी संख्या. तर तिसरी संख्या शोधू आपण. 8 अधिक 16 म्हणजे हे तिसरी संख्या. तर काय म्हणलं या पट्टींची बेरीज ह्या संख्यांची x अधिक 8 अधिक x अधिक 16 बरोबर 2424. तर x 1 2 3 3x 16 अधिक 8 24 बरोबर 24. तर याला आता 3x जशास तसं 24 भागिले 24 एक 24. सॉरी इथं 24 अधिक आहे तर इथं वजा बाकी होईल. वजा 24 म्हणजे राहिले किती 3x बरोबर 24 0 0 म्हणजे 2400 राहिले. त्याच्यातून 2424मधून 24 गेले 2400 राहिले. तर x बरोबर 2400 भागिले 3 1 3 3 8 24 800 म्हणजे पहिली संख्या काय भेटली आपल्याला 800. पहिली संख्या काय आहे तर 800. आता दुसरी संख्या तर आपल्याला काय विचार सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर दुसरी संख्या x अधिक 8 बरोबर 800 अधिक 8 किती झाले 808. तर तिसरी संख्या x अधिक 16 800 अधिक 16 म्हणजे 816. तिसरी संख्या 816. पण सर्वात मोठी संख्या म्हणजे काय राहील आता ही 816. दुसरी संख्या 808 पहिली संख्या 8. तर सर्वात मोठी संख्या काय आहे तर 816 हे आपलं उत्तर. ह्या तीन संख्यांची तुम्ही बेरीज पण करून बघा 2424 हे येईलच म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 712 724 748 784. इथं संख्या शोधायची आहे. तर 712 जर ह्याच्यात 12 मिक्स केलं 724. आता 724मध्ये याची दुप्पट करू 12 दुनी 24 748. 748 अधिक ह्याची 12च्या पटीतील संख्या 12 दुनी 24 12 त्रिक 36 घेऊ. नाहीतर ह्याच्यात 12 मिक्स केले 36 झाले. 8 आणि 6 14ला 4 हात चाला 1 4 आणि 4 8 7ला 7 784. 784 ह्याच्या पट्टीतील 12 2 12 ते 36 12 चो 48. तर यांची बेरीज येते 8 आणि 4 12ला 2 हात चाला 1 8 आणि 4 12 आणि 13 13ला 3 हात चाला 1 7 आणि 8 832. म्हणजे पुढची संख्या काय येते तर 832 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे कुटुंबातील 6 सदस्य POPQRS आणि T हे एकमेकांच्या समोर गोलाकार टेबलावर बसले आहेत. तर हे टेबल आहे. तर एकमेकांच्या समोर बसले आहेत. T हा ओच्या लगतच डावीकडे आहे. T जर आपण इथं घेतलं इकडं तोंड आहे T हा ओच्या लगतच डावीकडे. ओच्या लगत म्हणजे डावीकडे. ओची बाजू ओ जर इथं घेतलं ओची बाजू डावी बाजू इथं म्हणजे ओच्या लगतच. पुढे आहे P आणि S एकमेकांच्या समोर आहेत. P आणि S एकमेकांच्या समोर आहेत आणि R हा Sच्या लगतच उजवीकडे आहे. तर ओच्या समोर कोण आहे. R हा Sच्या लगत उजवीकडे. जर आपण इथं S इथं घेतलं Sच्या उजवीकडे R आहे. Sची उजवी बाजू हे डावी बाजू हे R इथं. आणि काय म्हणलं इथं P आणि S एकमेकांच्या समोर. तरी P कोणी उठं येते इथं म्हणजे ह्यांची एकमेकांच्या समोरील बाजू. आणि पुढे काय सांगितलं R हा Sच्या लगतच उजवीकडे आहे. तर राहिला कोण शेवटी Q राहिला. तर Qच्या समोर O आहे. O आणि Q एकमेकांच्या समोर R T एकमेकांच्या समोर.
तर प्रश्न काय विचारले, ओच्या समोर कोण बसले आहे. ओच्या समोर कोण आहे तर क्यू बसलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, एक अप्रामाणिक विक्रेता असा दावा करतो की तो त्याच्या वस्तू खरेदी किमतीला विकतो, पण तो 1000 ग्रॅमच्या किमतीत 918 ग्रॅम वजनाची वस्तू विकतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे. 2 दशांश स्थानापर्यंत उत्तर काढू शकतो आपण. तर बघा, 1000 ग्रॅमची किमतीची वस्तू 918 ग्रॅम वजनाची वस्तू विकतो 1 ग्रामच्या किमतीत 1000 ग्रॅमच्या, म्हणजे यांचा फरक कितीचा आहे, वजा 918, तर 82 ग्रॅमचा फरक आहे. जर 918ला त्यानं 100 रुपये कमवत असेल तर 82 ग्रॅमला किती कमवेल तो. तर तिरपा गुणाकार करू आपण. 82 गुणिले 100 भागिले 918. 82 हा 918 एक 918, त्याचा भाग घातल्यावर किती येते 8.93, म्हणजे त्यानं किती नफा कमवेल तर 8.93% हा नफा कमवेल, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेली पदावली योग्य करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करावी लागेल. तर हे पदावली आहे आणि हे समीकरण सोडवल्यानंतर 62 हे उत्तर यायला पाहिजे. अदलाबदल संपूर्ण संख्येची करावी, दिलेल्या संख्येतील अंकांची नाही. आपण 95 आणि 135ची अदलाबदल करू. 95 कुठं आहे इथं, तर इथं काय येईल 135, आणि 135 इथं आहे तर इथं काय येईल 95. तर लक्षात ठेवा, भा गु कन चे बे व अगोदर भागाकार गुणाकार कंस असेल तर कंस, परत बेरीज आणि शेवटी वजाबाकी. तर इथं भागाकार आहे. 5 चक्क 5, 5 दोन्ही 10 उरले 3, 5 सत्त 35, 27 आलं. तर ह्यांचा गुणाकार करू. 25 चौक 100, तर काय काय राहिलं आता, ह्या दोघांचा बेरीज कंस आहे ना, यांची बेरीज 27 आणि 15 42 गुणिले 2 वजा 27 अधिक 100 वजा 95. तर आता परत इथं गुणाकार आहे, या दोघांचा गुणाकार, बेदुनी 4, 4 दुनी 8 वजा 27 अधिक 100 वजा 95. तर परत बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज, पण बेरीज होईल का नाही, तर इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होते. 100मधून 27 गेले 73 राहिले, पण आता इथं चिन्ह काय द्यावं लागेल तर बेरीजेचं, अधिक 84 वजा 95. परत बेरीज, ह्या दोघांची बेरीज येते 157 वजा 95, ह्या दोघांची वजाबाकी येते 62, म्हणजे हे 62. आपलं हे समीकरण सोडवल्यानंतर 62 उत्तर आलं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर कोणत्या संख्या बदलाव्या लागतील तर 95 आणि 135 ह्या संख्यांची अदलाबदल करावी लागेल, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए अधिक बी म्हणजेच ए ही बीची आई आहे, बी वजा बी म्हणजेच ए हा बीचा भाऊ आहे, ए गुणिले बी म्हणजेच ए ही बीची पत्नी आहे, आणि ए भागिले बी म्हणजेच ए हे बीचे वडील आहेत. तर हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला. ते समीकरण सोडवल्यानंतर यमचे टीशी काय नाते आहे ते सांगायचं आहे आपलं. तर समीकरण काय, यम वजा यन, यम वजा यन. यम हा यनचा भाऊ आहे, यम यनचा भाऊ आहे. यनचा भाऊ कोण आहे, यम, म्हणजे हा पुरुष झाला, भाऊ. पुढे काय आहे, यन प्लस पी. यन ही पीची आई आहे, पीची आई कोण आहे, म्हणजे ही स्त्री झाली, पीची आई. पुढे काय आहे, पी भागिले यस. पी हे यसचे वडील आहेत, यसचे वडील कोण आहेत, पी, म्हणजे पुरुष झाले पी, यस. पुढे आहे यस गुणिले टी. यस ही टीची पत्नी आहे, टीची पत्नी म्हणजे ही स्त्री, टीची पत्नी कोण आहे,
यस जे हा पुरुष झाला. तर आपल्याला काय विचारलं आहे, यम आणि टीचे नाते विचारलं आहे. तर आता लक्ष द्या, यम हा यनचा भाऊ आहे. पण बघा आता हे टीच्या पत्नीचे वडील पी, वडिलाची आई यन आणि यनचा भाऊ कोण आहे यम. म्हणजे उत्तर काय येईल तर पत्नीच्या वडिलांच्या आईचा भाऊ. हो का, पत्नीच्या वडिलांचा आईचा भाऊ कोण आहे तर यम. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत डान्स हे DECDN असे लिहिले जाते, म्युझिकला IUCMS असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत सॉन्ग कसे लिहिले जाईल. बघा DANCE त्याला काय कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिलं आहे AECDN. म्युझिक MUSIC त्याचा संकेत काय IUCMS. आता लक्ष द्या तुम्ही, इथं स्वर काय आहे तर ए आहे आणि ई स्वर आहे डान्समध्ये. म्युझिकमध्ये यू स्वर आहे, आय स्वर आहे. तर बघा स्वर अगोदर घेतला आहे ते पण ABCDच्या क्रमानं. ए स्वर इथं, एच्या नंतर ई येते, इथं घेतला आहे. परत ईच्या नंतर काय येते कन्झोनंट म्हणजेच व्यंजन सी येते. सी झालं की डी झालं की एन. म्हणजे इथं त्यांचा सांकेतिक अशा लावला आहे. परत आता पहिल्यांदा स्वर AEIOU आहे. आता इथं काय येईल आय येईल का यू तर आय येईल. अगोदर आय घेतलं, नंतर यू हा स्वर येईल. परत यूच्या नंतर जे व्यंजन राहिले आहेत त्यांचा क्रम काय येईल तर सी येईल अगोदर, नंतर यम आणि नंतर यस म्हणजे CMS. परत आता सॉन्ग बघा, सॉन्ग NG ह्याच्यात फक्त एकच स्वर आहे म्हणजे पहिल्यांदा येईल. आता नंतर व्यंजनचे काय, व्यंजनचा क्रम काय येईल अगोदर तर जी येईल. जी झाल्यावर काय येते एन येते आणि नंतर येते यस. म्हणजे बघा हे सांकेतिक भाषेमध्ये असं लिहिलं जाईल सॉन्गला. तर OGNS हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊ. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत नाऊ मी बेटर ला काय येते सांकेतिक भाषा JFBUPD. नाऊ मी बेटर त्याचं काय सांकेतिक भाषा JFBUPD. बेटर नाव समथिंग, बेटर नाव समथिंग त्याचं काय BUJFIS असे संकेतबद्ध केले आहे. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत समथिंगसाठी काय संकेत असेल तर बघा इथं नाव आहे, इथं नाव आहे, इथं बेटर तर इथं JF BU तर मीसाठी PD राहिला आणि समथिंगसाठी IS राहिला म्हणजे इज. तर काय समथिंगसाठी काय सांकेतिक भाषा येईल तर इज. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.